खरं तर शिवसैनिक यांची काय भावना आहे या सगळ्या युती संदर्भात त्या देखील आम्ही जाणून घेतल्या आहेत. पाहूया आपण. फरक तर निश्चितच पडणार आहे. कारण जेव्हा दोन भाऊ ठाकरे बंधू एकत्र येतात तेव्हा मुंबई महाराष्ट्राला माहिती आहे त्यांची काय ताकद आहे. त्यामुळे 100% आज जो काय युतीची घोषणा होणार आहे ब्लू सीमध्ये ती चांगल्या तऱ्हेनेच होणार आहे. दोन भाऊ एकत्र परत एकदा एका व्यासपीठावर येणार आहेत आणि आत्ता जी येणारी निवडणूक आहे मुंबई महानगरपालिका त्याच्यावर 100% फरक पडेल. कारण दोन भाऊ एकत्र आणि त्यांची ताकद, त्यांचे कार्यकर्ते, हे सगळं तुम्ही एकत्र क्लब केलं तर निवडणूक खूप सोपी आहे. नको नको ती माणसं एकत्र आलेली आहेत. तर दोन भाऊ तर रक्ताचे आहेत, ते एकत्र आले तर एवढा काय आवापोवा चालला आहे. नको नको म्हणजे ज्यांचे काही संबंध नाही ती लोक एकत्र आलेली आहेत. हे तर सख्खे भाऊ आहेत. त्यामुळे आता हंगामात आहे यापुढे. ही बाजूने बोलणारी माणसं आहे. जेव्हा जवळ नव्हते ना तेव्हा पण ते म्हणत होते दोघांनी जवळ यायला पाहिजे. आता जवळ आले ना तर आता त्यांना त्रास होतोय. ते दोन्ही बाजूने बोलणारी माणसं आहेत. त्यांचं काय मनावर घेऊन उपयोग नाही. आता आपल्याला ही लढाई मराठी माणसांची लढाई आणि ती जोमाने लढलीच पाहिजे. नाही, हे चांगलंच मूव आहे. इनफॅक्ट हे पहिलंच व्हायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, थोडं लेट झालं. पण कसं होतं की दोघांची वेगवेगळी पॉझिटिव्हिटी आहे, दोघांची वेगवेगळी पोच आहे, दोघांचं वेगवेगळं वर्किंगचं पॅटर्न आहे. पण आता दोन्ही आपण बोलतो ना सिनेजिस्टिक इफेक्ट, ते आता राजकारणामध्ये महापालिकाच्या इलेक्शनमध्ये ते बघायला भेटणार आहे. तर नक्कीच चांगलंच बदलाव येणार आहे. काहीतरी चांगलंच होणार आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये. आम्ही अपेक्षा करतो की त्याचं आउटकम चांगलं निघेल. त्यामुळे मुंबईकरांमध्ये आता सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. जसजसे 12 वाजतील तसतसा हा उत्साह अधिक शिगेला पोहोचेल. ठाकरे बंधू आज आपल्या युतीची घोषणा करतायत. घोषणेपूर्वी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी देखील अभिवादन केलं जाणार आहे. सकाळी 11 वाजता स्मृतीस्थळी अभिवादन केलं जाईल ठाकरे बंधूंकडून आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं युतीच्या घोषणेच्या दृष्टीनं पावलं उचलली जातील. खरं तर ही बाळासाहेबांचीच इच्छा होती, दोन भाऊ एकत्र यावे. आणि आज जेव्हा त्याची सुरुवात होतीये तेव्हा मात्र बाळासाहेबांची आठवण काढली जाणार नाही, किंबहुना येणार नाही तर नवलच. मनसेचे नेते आणि ठाकरेंच्या सेनेचे नेते 10 नंतर स्मृतीस्थळावर जमण्यास सुरुवात होतीये. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 11 वाजता स्मृतीस्थळावर येणार आहे आणि त्यापूर्वी या ठिकाणी मनसैनिक आणि शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्रित एकाच कारमधून प्रवास करत वरईच्या ब्ल्यू सी या हॉटेलमध्ये पोहोचतील आणि तिथूनच खऱ्या अर्थानं राजकीय पटलावर ठाकरे बंधूंची ही युती आज अधोरेखित होईल. ऐतिहासिक क्षणाची नोंद होणार आहे. ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय. मुंबई पालिकेकरता जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित आहे. 227 प्रभागांपैकी 60 ते 70 जागा मनसेच्या वाट्याला येऊ शकतात. 140 ते 150 या जागांवर अर्थात ठाकरेंची शिवसेना लढू शकते. तर 20 ते 25 जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.